तर आपण पुढची वनस्पती जी पाहणार आहोत ती आहे आस्कंद. या आस्कंदाचा विशेषतः पुरुषांना उपयोग होतो त्यांचं वीर्य वाढवण्यासाठी. आस्कंद आणि शतावरी या दोन्ही वनस्पती अतिशय गुणकारी आहेत. शतावरी स्त्रियांसाठी उपयोगी पडते आणि विशेषतः लहान मुलांसाठी जर दूध मातेला येत नसेल तर ते शतावरीच्या सेवनाने दूधही वाढतं. मातेचं दूध वाढवणाऱ्या म्हणजे शतावरी आणि मेथी. मेथी पण दूधवर्धक आहे. आता आपण तसाच विचार केला तर आपण जर मस्तकापासून पाहिलं तर साधं खोबरेल तेल ते सुद्धा आपल्या मस्तकाला थंडावा देतं. मग नेत्र, काकडी नेत्रांसाठी उपयोगी पडते. तुमच्या डोळ्यांची आग होतीये समजा तर काकडीचे काप करा, स्वस्थ झोपा आणि दोन्ही डोळ्यांवर काकडीचे काप ठेवा. ते काकडीचे काप त्यातला जो रस असतो तो डोळ्यांची उष्णता खेचून घेतो, डोळ्यांना थंडावा देतो आणि नेत्रविकारांवर याचा चांगला उपयोग होतो. मग नस्य म्हणून नाकातले विकार असतील काही तर नस्य म्हणून सुद्धा साधे 2 थेंब तेलाचे जरी सोडलेत नाकात किंवा रात्री झोपताना झोपण्यापूर्वी थोडा वेळ साजूक तूप असतं ना, ते साजूक तूप जरी तुम्ही नाकपुड्यांना आतून लावलं तरी ते उत्तम नस्य म्हणून उपयोगी पडतं. त्यानंतर ओठ. आपल्याला वाटतं ओठांची काय काळजी घ्यायची आहे, पण नाही, ओठ फुटतात ना. ओठ फुटतात त्याच्यावरही साधं तूप लावा किंवा साय लावा, तुमचे ओठ फुटत नाहीत. मग आता शरीराच्या क्रमाने जरी आपण पाहिलं तरी हे वनस्पतीपासून निर्माण झालेले किंवा वनस्पतींचे बनलेले पदार्थ आहेत आणि त्याचा साऱ्या शरीराला ओळीने उपयोग होतो. आता मग स्नायूंच्या बळकटीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी, आता जसं आपण पाहिलं की स्नायूंना आणि हाडांना दोन्हीला कॅल्शियम उपयोगी पडतं आणि हे कॅल्शियम असतं खजुरात. कॅल्शियम उत्तम प्रकारे आहे. त्याचप्रमाणे खारीक आणि खोबरं. आणि म्हणूनच जेव्हा स्त्रिया प्रसूत होतात तेव्हा स्त्रियांच्या सगळ्या उणीवा भरून काढण्यासाठी म्हणून त्यांना डिंकाचे लाडू आणि खारीक खोबरं हे दिलं जातं. हाडांच्या बळकटीसाठी लागणारं कॅल्शियमही त्यात भरपूर आहेच. आता खोबरं आलं म्हणजे नारळ आलाच की हो. म्हणजे नारळ ही वनस्पती सुद्धा अतिशय उपयोगी आहे. आणि नारळ नुसताच मानवी शरीराला उपयोगी आहे असं नाही, तर मनुष्याच्या सगळ्या गरजा हा नारळ भागवतो. कोकणात तुम्ही पाहिलं असेल, घरं शाकारली की त्याच्यावर नारळाच्या झावळ्या टाकतात. या नारळाच्या झावळ्यांवर पडलेलं पाणी पावसाचं निघून जातं आणि तुमची शाकारलेली घरं सुरक्षित राहतात. तसं नारळ बहुउपयोगी आहे. नारळाच्या करवंटीला साधा एक दांडा बसवून त्याचं पाणी काढायला सुद्धा उपयोग करतात ही माणसं. रांजण भरून ठेवलेला आहे पाण्याचा, त्यातलं पाणी काढायचं आहे तर हे दांड्याचं भांडं सुद्धा पाणी काढायला उपयोगी पडतं. म्हणजे नारळाच्या त्या करवंटीचा सुद्धा उपयोग आहे. आता हाडांची बळकटी आपण पाहिली, स्नायूंची बळकटी पाहिली, रक्तवर्धक. शरीरात रक्त असतं ना आपल्या, ते रक्तवर्धक म्हणून काय उपयोगी पडतं तर रक्तवर्धक अनेक पदार्थ आहेत आणि त्यातच एक आहे लसूण. आपल्याला वाटतं
की चातुर्मासात लसूण खाऊ नये वगैरे वगैरे. त्याच्यातले काही, लसूण हा कामोत्तेजक आहे म्हणून चातुर्मासात खात नाही. कारण आपली कृषीप्रधान संस्कृती आहे. कृषीप्रधान संस्कृतीत पावसाळ्यात बाहेरची कामं नसतात म्हणून पुरुष घरातच असतात आणि लसूण कामोत्तेजक आहे आणि म्हणून चातुर्मासात म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने लसूण खाऊ नये असं म्हणतात. पण लसूण लसूण हा कफनाशक पण आहे आणि हाडांना बळकटी देणाराही आहे आणि म्हणून लसूण, आपल्याला वाटतं काय साधा लसूण, पण तो सुद्धा उपयोगाला असतो. कांदे, कांदे सुद्धा अगदी क्षुल्लक वाटणारी गोष्ट, पण कांदे भूकही वाढवतात. पण कांदे जास्त प्रमाणात खात का नाही? कारण कांद्याचा जो दर्प असतो, लसूण कांदे याला दर्प असतो एक प्रकारचा, त्यामुळे समाजात वावरताना कांदा लसूण खाऊन जाऊ नये असं म्हणतात. परंतु हे अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. आता वनस्पतींच्याच मध्ये पाहायचं झालं तर पिंपळ आणि वड या साध्या गोष्टी, या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या हवा शुद्ध करणाऱ्या आहेत. आणि अशा रीतीने आपण थोडा वेळ थांबतो.